मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास बसणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी तुर्तास आपला निर्णय बदलला आहे। लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसणार होते, मात्र अंतरवली सराटी गावातूनच त्यांना विरोध होत असल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे गावातील उपसरपंचासह 70 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगेच्या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचं म्हटलं आहे। त्यानंतर आता जरांगे यांनी तुर्तास आपले आंदोलन स्थगित केले आहे। मनोज जरांगे यांचं उद्याचं उपोषण स्थगित केले असले तरी ते 8 जून रोजी उपोषणाला बसणार आहेत। त्यामुळे आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल केले जातील, म्हणून सावध भूमिका घेत जरांगेंनी उद्याचं आंदोलन स्थगित केल्याची माहिती आहे। मनोज जरांगे यांनी 4 जून पासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती। त्यामुळे उद्या 4 जूनला मनोज जरांगे उपोषण स्थळी जाऊन पुन्हा उपोषणाला बसतील अशी चर्चा होती। तत्पूर्वीच गावकऱ्यांनी जरांगेच्या उपोषणाला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे।